नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण मराठ्यांच्या इतिहासाकडे वळतो आहोत। प्रकरण दुसरं आपलं मराठ्यांच्या इतिहासामधलं सुरू आहे। स्वराज्याची स्थापना आणि त्यानंतर राजांच्या अगदी कर्नाटक मोहिमेपर्यंतचा भाग ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे। त्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजीराजे आणि मुघल संघर्ष हा टॉपिक सुरू आहे आणि त्यामधील देखील शाहिस्तेखानाचं पारिपत्य राजांनी जे काही काल आपण पाहिलं। शाहिस्तेखानाचा पाडाव झाला आणि त्यामुळे मोगलांना प्रचंड अशी जी काही चपराक आहे ती मराठ्यांकडून बसलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। शिवाजी महाराजांची जी चातुर्य आहे, बुद्धिमत्ता आहे, धाडस जे काय आहे, हे सगळे गुण या शाहिस्तेखानच्या पाडावामधून आपल्याला दिसून आलेले होते। शाहिस्तेखानाचं पारिपत्य केल्यानंतर पुन्हा एकदा मोगलांबरोबरचा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष झालेला होता आणि ती घटना म्हणजे सुरत लूट राजांनी जी काय केलेली होती, सुरतेवर जी काय स्वारी केलेली होती, त्या स्वारीमधून प्रचंड जी काय लूट मिळवलेली होती, तो जो काय प्रसंग आहे तो प्रसंग आपण आज बघणार आहोत। खरी तर सुरतेवर 2 स्वाऱ्या राजांनी केलेल्या होत्या। पहिली स्वारी जी काय होती ती 1664 मध्ये आणि दुसरी स्वारी पुन्हा 1670 मध्ये केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। सुरतेवरची ही पहिली स्वारी जी काय आहे ती आपल्याला पाहायची आहे। अफजल खान आणि शाहिस्तेखान यांच्या विरुद्ध जे काही प्रचंड विजय राजांनी संपादन केलेला होता, मराठ्यांनी संपादन केलेला होता आणि त्यामुळे राजांचं दरारा जो काय आहे तो सर्व दूरपर्यंत पसरलेला होता। राजांची प्रतिष्ठा जी काय होती ती सर्व दूरपर्यंत पसरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे एकूणच दक्षिणेच्या राजकारणामध्ये राजांना महत्त्व जे काय आहे, प्रतिष्ठा जी काय आहे ती प्राप्त झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल। शाहिस्तेखानचं पारिपत्य केल्यानंतर, शाहिस्तेखानाची फजिती केल्यानंतर हा खान जो काय आहे तो औरंगाबादकडे निघून गेलेला होता आणि त्यामुळे राजांविरुद्धची किंवा स्वराज्याविरुद्धची काही जी मोहीम आहे ती मोगली जो काय दुसरा सरदार होता मोगलांचा जसवंत सिंग याच्याकडे ती मोहीम दिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे नंतर लगेचच त्याने सिंहगडाला वेढा घातलेला होता आणि एकूणच शाहिस्तेखानाची आजी फजिती केल्यानंतर किंवा शाहिस्तेखानाचं असं पारिपत्य केल्यानंतर मोगल शांत बसणार नाही याची जी काही जाणीव आहे ती राजांना होती आणि त्यामुळे राजांनी जी काही योजना आहे ती योजना पुढची आखलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि शस्त्रसज्ज या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे याची जाणीव देखील राजांना झालेली होती। त्यामुळे मराठ्यांचं जे काही लष्कर आहे ते शस्त्रसज्ज राजांनी ठेवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। मात्र एवढं आर्थिक पाठबळ जे काही शस्त्रसज्ज ठेवण्यासाठी पाहिजे होतं ते राजांकडे नव्हतं। त्याचं कारण असं की आदिलशाहीने आणि मोगलशाहीने मोठा धुमाकाळ स्वराज्यामध्ये घातलेला होता आणि त्यामुळे मोठा प्रदेश जो काय होता स्वराज्याचा तो बेचिराख केलेला होता आणि मोठी नुकसान जे काय आहे, आर्थिक नुकसान ते मराठ्यांच्या स्वराज्याचं झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी ही जी काय सुरतेवर जी काय स्वारी आहे, मोगलांचं जे काय प्रचंड संपत्ती असलेलं जे काय शहर होतं त्या शहरावर जी काय मोहीम आहे ती मोहीम आखलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि ह्या शहरावर स्वारी करून म्हणजे सुरतेवर स्वारी करून सुरतेची बेसुरत करून पुन्हा एकदा मोगलांना प्रचंड असा धक्का जो काय आहे, विशेषतः औरंगजेब बादशाला हा धक्का जो काय आहे तो धक्का राजांनी दिलेला होता असं आपल्याला लक्षात येईल। केवळ शाहिस्तेखानाला पळवून लावण्यावर राजे संतुष्ट झालेले नव्हते तर त्यांना मोगलांना पुन्हा एकदा चपराक जी काय आहे ती चपराक बसवायची होती। आपल्या सामर्थ्याची जाणीव जी काय आहे, मराठ्यांच्या सामर्थ्याची जी काय जाणीव आहे ती मोगलांना दाखवून द्यायची होती आणि त्यामुळेच राजांनी या सुरतेवर स्वारी जी काय आहे ती स्वारी केलेली होती आणि तशी योजना अत्यंत यशस्वीपणे आखलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल। मग काय कारणं होती ह्या सुरतेवर स्वारी करण्याची? तर मोगलांवर दहशत जी काय आहे ती बसवायची होती, जरब मोगलांवर बसवायची होती असं आपल्याला लक्षात येईल। कारण औरंगजेब बादशाहाने जणू शिवाजीराजांना नष्ट करण्याचा किंवा मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करण्याचा चंग बांधलेला होता, विडा उचललेला होता आणि त्यामुळे शाहिस्तेखानाला जे काय आहे ते स्वराज्यावर पाठवलेलं होतं आणि त्यामुळे या खानावर आकस्मिकपणे छापा लाल महालावर राजांनी घातलेला होता आणि त्यामध्ये या छाप्यामध्ये शाहिस्तेखानाची फजिती जी काय होती ती फजिती राजांनी केलेली होती आणि शाहिस्तेखानाला पुण्यामधून पळवून लावलेलं होतं आणि जबरदस्त जो काय धक्का आहे
तो मोगली साम्राज्याला दिलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि दुसरा आता धक्का सुरतेवर स्वारी करून राजांना द्यायचा होता. खरं तर राजांना किंवा मराठ्यांना संपवणं एवढं काही सोपं नव्हतं, तरी देखील मोगल सातत्याने ते प्रयत्न करत होते आणि हेच राजांना दाखवून द्यायचे होते की मराठे कुठेही कमी नाही, मराठे देखील सामर्थ्यशाली आहे हे दाखवून देण्यासाठी आणि मोगलांवर दहशत निर्माण करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी राजांनी सुरतेची स्वारी जी काय होती ती केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुसरा स्वारीचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी. आदिलशाहीने वारंवार हल्ले जे काय होते ते स्वराज्यावर केलेले होते. मोगलांनी देखील शाहिस्तेखानाच्या रूपाने 1660 ते 63 पुण्यामध्ये प्रत्यक्ष लाल महालामध्येच तळ ठोकून खान बसलेला होता आणि कर्तलब खान असेल, अनेक जे काही मोगली सेनानी असेल तर ते आसपासच्या स्वराज्याच्या प्रदेशामध्ये जाऊन जाळपूळ, लुटालूट जे काय आहे ते सत्र त्यांनी आरंभलेलं होतं आणि त्यामुळे मराठ्यांचं जे काय प्रदेश आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बेचिराख झालेला होता. शेतकऱ्यांना महसूल देता येत नव्हता. आर्थिक हानी मोठ्या प्रमाणामध्ये बसलेली होती. स्वराज्यातील जे काही व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. स्वराज्याचा खजिना जो काय होता तो रिता झालेला होता आणि त्यामुळे हे नुकसान जे काय आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी जी काय स्वारी आहे ती स्वारी सुरतेवर केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने राजांनी जे काही सुरतेवर स्वारी करून जी काही प्रचंड लूट आहे ती नंतरच्या काळामध्ये 5 दिवसांमध्ये केलेली होती. तोही भाग आपण पुढे पाहणार आहोत. आणि त्यामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ही जे काय स्वारी होती ती स्वारी राजांनी आरंभलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सुरतेचं जे काय आकर्षण होतं ते मराठ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होतं. मग सुरतेचं वैभव असेल, संपन्नता असेल, ही खूप वेळा राजांनी आणि मराठ्यांनी ऐकलेलं होतं. त्यामुळे सुरतेची जी काय कीर्ती आहे, वैभवशाली जी काही कीर्ती आहे किंवा संपन्नता ही जगभर पसरलेली होती. आणि मोगलांना दरवर्षी नुसत्या जकातीचं जे काय उत्पन्न आहे ते 12 लाख रुपये मिळत होतं. हे देखील मराठ्यांनी आणि राजांनी ऐकलेलं होतं. सुरतेमध्ये अनेक श्रीमंत, गडगंज श्रीमंत असे व्यापारी जे काय होते ते राहत होते आणि त्यामुळेच हे जे काही अनेक राष्ट्रातील लोक देखील व्यापारासाठी ह्या सुरत शहरामध्ये येत जात होते. नियमितपणे सुरत बंदरामध्ये हा जो काय व्यापार आहे तो सुरू होता असं आपल्याला लक्षात येईल. मक्का मदिनेला जाणारे जे काही मुस्लिम भाविक आहेत ते देखील सुरतेवरूनच जात होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे अशा संपन्न वैभवशाली शहराचं जे काय आकर्षण होतं ते मराठ्यांना होतं आणि त्यामुळेच राजांनी सुरतेवर स्वारी करण्याचा जो काय निर्णय आहे तो घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे परकीयांवर जरब बसविणे. या सुरत शहरामध्ये इंग्रज आणि डच व्यापारी जे काय होते ते मोठ्या प्रमाणावर होते. त्यांच्या वखारी सुरतेमध्ये होत्या. या परकीयांवर देखील राजांना जरब बसवायची होती असं आपल्याला लक्षात येईल. मग इंग्रज असेल, फ्रेंचांच्या देखील वसाहती होत्या, डचांच्या वसाहती होत्या आणि त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी त्यांना दहशत मराठ्यांची वाटावी यासाठी राजांनी या सुरतेवर जे काय आक्रमण आहे ते आक्रमण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण ह्या युरोपियन व्यापाऱ्यांची जी काही शक्ती आहे ती पुढे येऊ नये, त्यांनी मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि यासाठी त्यांना वेळीच जरब बसवली पाहिजे. आपली प्रतिष्ठा त्यांना दाखवून दिली पाहिजे, आपलं सामर्थ्य त्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या परकीयांवर म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच यांच्यावर जरब बसवण्यासाठी राजांनी सुरतेवर जी काय स्वारी आहे ती स्वारी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ह्या परकीयांनी सातत्याने मराठ्यांना वचकून राहिलं पाहिजे, घाबरून राहिलं पाहिजे, मराठ्यांची धास्ती घेतली पाहिजे आणि यासाठी ही स्वारी जी काय होती ती राजांनी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर पुढचं जे काय कारण आहे ते म्हणजे मोगलांच्या प्रतिष्ठेला राजांना धक्का द्यायचा होता आणि त्यासाठी ही सुरत स्वारी जी काय आहे ती स्वारीची योजना राजांनी आखलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे सुरत ही खरं तर दक्षिणेतील मोगलांची राजधानीच होती. तिकडे दिल्ली आणि इकडे दक्षिणेकडे जे आहे ती सुरत ही राजधानी होती आणि त्यामुळे या सुरत शहरावर जर हल्ला केला तर मोगलांची जी काय प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळेल, त्यांना चांगला जबरदस्त असा धक्का बसेल, मोगलांना चपराक बसेल. ह्या हेतूने राजांनी ही स्वारी जी काय होती ती आरंभलेली होती आणि ह्या घटनेमुळे मोगलांचा दबदबा जो काय होता तो नाहीसा होईल असं देखील राजांना वाटलेलं होतं आणि या सर्वच हेतूंनी राजांनी सुरतेवर आक्रमण करण्याचं ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर पुढचं कारण जे आपल्याला पाहायचं ते म्हणजे सुरतेची कमकुवत अशी संरक्षण व्यवस्था होती.
हे गुप्तहेर पाठवून राजांनी त्याची खात्री करून घेतलेली होती आणि त्यामुळेच या सुरतेवर आक्रमण करण्याची जी काही योजना आहे ती राजांनी आखलेली होती असं आपल्याला लक्षात. खरं तर हे सुरत हे शहर अत्यंत श्रीमंत असं शहर होतं. संपत्ती मोठ्या प्रमाणात तिथं होती. आंतरराष्ट्रीय व्यापार तिथून होत होता. अनेक श्रीमंत व्यापारी तिथं राहत होते. इंग्रज, फ्रेंच, डच सारख्या परकीयांच्या वखारी देखील तिथं होत्या. मात्र असं सगळं असून देखील सुरतेच्या संरक्षणाची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था मोगलांनी व्यवस्थित ठेवलेली नव्हती. अतिशय कमकुवत अशी संरक्षण व्यवस्था होती असं आपल्याला लक्षात येईल. सुरत किल्ल्याचा जो काय सुभेदार होता तर इनायत खान याच्याकडे सगळ्या सुरतेच्या संरक्षणाची जबाबदारी होती असं आपल्याला लक्षात येईल. मात्र हा स्वतःच हा इनायत खान जो काय आहे अतिशय भित्रा होता, भ्रष्टाचारी होता आणि त्यामुळे सुरतेची एकूणच संरक्षण व्यवस्था जी काय होती ती नाहीशी झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. सुरतेचं संरक्षण करण्यात हा इनायत खान जो काय होता तो कुचकामी ठरलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. खरं तर सुरतेच्या संरक्षणासाठी जवळजवळ 500 सैनिकांचा पगार दिला जात होता. मात्र प्रत्यक्षात फार कमी सैन्य जे काय होतं ते त्याची नोंद जी काय होती ती रजिस्टर होती. त्यांना कमीत कमी सैनिकांना पगार जो काय होता तो दिला जात होता. म्हणजे हा इनायत खान जो काय होता तो जो काय पगार आहे तो खिशात घालत होता किंवा अतिशय भ्रष्टाचारी होता आणि म्हणूनच त्याची ही जी काय व्यवस्था होती ती कमकुवत होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच सुरतेच्या संरक्षणाची योग्य ती काळजी इनायत खानाने किंवा मोगलांनी घेतली नसल्यामुळे आणि राजांनी गुप्तहेर सुरतेमध्ये पाठवून त्या व्यवस्थेची जी काय पाहणी आहे ती पाहणी केलेली होती. खडानखडा माहिती जी काय आहे ती सुरत शहराची घेतलेली होती आणि त्यामुळेच राजांना अनुकूल अशी परिस्थिती जी काय होती ती सुरतेवर आक्रमण करण्याची होती आणि त्यामुळेच राजांनी सगळ्या बाबी लक्षात घेऊन सुरतेवर जे काही स्वारी आहे ती स्वारी करण्याचं ठरवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहिजे सुरत शहराचं महत्त्व काय होतं आणि की ज्यामुळे राजांनी सुरतेवर स्वारी केलेली होती. मगाशी सांगितल्याप्रमाणे 16व्या 17व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सुरतेकडे पाहिलं जात होतं आणि सगळ्या म्हणजे पेढ्यांसंबंधीचे व्यवहार असतील, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे देवघेव जी काही असेल ती सुरतेमधून चालत होती आणि दळणवळणाच्या दृष्टीने सुरत हे शहर किंवा हे बंदर अतिशय महत्त्वपूर्ण होतं असं आपल्याला लक्षात येईल. कोट्यावधीचा व्यवहार जो काय होता, उलाढाल जी काय होती ती सुरतेतून होत होती आणि त्यामुळे सुरतेला आर्थिक महत्त्व जे काय होतं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं होतं. मोगलांच्या राज्यातील साम्राज्यातील हे अतिशय महत्त्वाचं बाजारपेठ होती, महत्त्वाचं बंदर होतं असं आपल्याला लक्षात येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे मक्के मदिनेला जाणाऱ्या अनेक इस्लाम धर्मी भाविक सुरतेमधून जात होते. मक्केचं ते प्रवेशद्वारच होतं असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर कोट्यावधी रुपयाचा जो काय महसूल आहे, व्यापारी कर जो काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामधला जो काय कर आहे तो बादशहाला मिळत होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे सुरत शहराचं जे काय महत्त्व होतं ते अतिशय मोठं होतं असं आपल्याला लक्षात येईल. या शहराचं जे काय शहराजवळच सुरतेचा जो काय अतिशय बळकट असा किल्ला होता. त्यानंतर 4 चौरस मैल इतकं सुरत शहराचं क्षेत्रफळ होतं असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अतिशय मोठं असं शहर होतं. लोकसंख्या देखील 2 लाखांवर होती. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोट्यावधीचा महसूल ह्या लोकांकडून, व्यापाऱ्यांकडून मोगल साम्राज्याला मिळत होता. हिरे, मोती, सोने इत्यादी जड जिव्हाराचे व्यापार देखील त्या ठिकाणी चालत होते असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर अतिशय किमती कापड असेल, मसाल्याचे पदार्थ असेल, त्यानंतर केशर, चंदन, अत्तर, रेशीम या सगळ्यांचा व्यापार जो काय होता तो व्यापार सुरतेतून परदेशांची होत होता आणि त्यामुळे हस्तिदंताच्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणामध्ये जात होता. गालिचांच्या वस्तू, रेशीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरतेमधून निर्यात होत होता असं आपल्याला लक्षात येईल. त्या सुरतेमध्ये अत्यंत श्रीमंत व्यापारी जे काय होते ते देखील राहत होते. त्या श्रीमंत व्यापाऱ्यांमध्ये मग हाजी सय्यद बेग असेल, बहरजी बोरा असेल, हाजी कासम असेल, हे अत्यंत धनाढ्य असे व्यापारी जे काय होते ते सुरतेमध्ये राहत होते आणि तेजस्वी हिरे मिळण्याचं देखील ठिकाण सुरत हेच होतं आणि त्यामुळे सुरतेला एक आगळं वेगळं आर्थिक महत्त्व जे काय होतं ते होतं आणि त्यामुळेच राजांना या सुरतेवर आक्रमण करायचं होतं. सुरत लुटायची होती आणि त्याचा उपयोग जो काय आहे संपत्तीचा तो स्वराज्याची आर्थिक घडी जी काही विस्कटलेली होती ती पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी करायचा होता असं आपल्याला लक्षात येईल. राजांनी जी काही योजना आहे ती सुरत स्वारीची योजना अतिशय व्यवस्थितरित्या आखलेली होती. कुशल आणि तत्पर जे काय हेर खातं होतं बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याला त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. हेर खातं संपूर्ण सुरत शहरामध्ये त्याने पाहणी केलेली होती.
बहरजी बोरांच्या नेतृत्वाखाली, बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली, आणि ह्या बहिर्जी नाईकांनी खडा माहिती जी काय आहे ती राजांपर्यंत सुरतेच्या संरक्षणाची, सुरतेच्या मोगली सेनेची पोहोचवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि इत्यंभूत अशी माहिती राजांना मिळाल्यानंतर राजांनी या सुरतेवर स्वारीची जी काय योजना आहे ती योजना अत्यंत गुप्तता पाळून, अत्यंत चपळाईतीने ही स्वारीची योजना जी काय आहे ती योजना आखलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. या काळामध्ये आपण शाहिस्ते खान जो काय दक्षिणेमध्ये आलेला होता तो औरंगाबादकडे निघून गेलेला होता. जसवंत सिंग जो काय मोगल सेनानी दुसरा होता तो सुयेगडाला वेढा देऊन बसलेला होता आणि त्यामुळे त्याला तिथंच गुंतवून राजांनी अत्यंत गुप्तपणे ही सुरतेच्या स्वारीची योजना जी काय आहे ती आखलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. खरं तर राजाने असं भासवलेलं होतं की पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा वसईचा किल्ला घेण्यासाठी आम्ही जात आहोत असं खरं तर आभास निर्माण केलेला होता आणि संपूर्ण तयारी त्या दृष्टीने केलेली होती असं देखील दाखवलेलं होतं. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपण नाशिकला जातो आहोत अशी देखील बतावणी जी काय आहे ती मराठ्यांनी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि राजे उत्तरेकडे हळूहळू सरकायला लागलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी औरंगाबादवर हल्ला करणार अशी अफवा देखील मोगली सैनिकांमध्ये पसरलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. सुमारे 150 कोस म्हणजे जवळजवळ 450 मैलांचं अंतर जे काय होतं ते दिवस रात्र प्रवास करीत राजे 400 सैनिकांसह सुरतेजवळ गणदेवी नावाचं जे काय ठिकाण आहे त्या ठिकाणी 1 जानेवारी 4 जानेवारीला पोहोचले होते. आणि 1 जानेवारीला जो काय प्रवास आहे तो राजांनी आरंभलेला होता. नाशिकला 1 जानेवारीला होते. नाशिकनंतर जव्हार, त्यानंतर रामनगर, दीव दमन परिसरामध्ये, दादरा नगर हवेली परिसरामध्ये रामनगरचा जो काय प्रदेश आहे त्या ठिकाणून राजे प्रवास करत सुरतेच्या अलीकडे 28 मैलांवर असलेल्या गणदेवीजवळ 4 जानेवारीला पोचलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि या ठिकाणी त्यांनी आपला जो काय तळ आहे लष्करी तळ तो ठोकलेला होता. आपण औरंगजेबाचीच सरदार आहोत असा आभास त्यांनी निर्माण करत हा जो काय प्रवास आहे सुरतेपर्यंतचा तो केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. 5 जानेवारी 1664 रोजी राजे सुरतेच्या अलीकडे 4 मैलांवर त्यांनी पुढचा मुक्काम जो काय आहे तो मुक्काम ठोकलेला होता आणि तेथून इनायत खानाला जो काय निरोप आहे तो निरोप पाठवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. या सुरत स्वारीमुळे, राजांच्या आगमनेमुळे आणि मराठ्यांच्या आगमनामुळे ही जी काय वार्ता आहे ती वार्ता वाऱ्यासारखी सुरत शहरामध्ये पसरलेली होती. आणि त्यामुळे या सुरतवासियांमध्ये, तेथील व्यापाऱ्यांमध्ये, तेथील परकीयांमध्ये, मोगलांमध्ये, इनायत खानामध्ये जो काही दहशत आहे, घबराट आहे ती निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. या भित्र्या आणि भ्रष्टाचारी इनायत खानाने तर लगेचच श्रीमंत व्यापाऱ्यांना घेऊन त्यांच्याकडनं जास्तीत जास्त पैसे घेऊन त्यांना सुरतेच्या किल्ल्यामध्ये स्वतः आणि त्यांना पण आश्रय दिलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यामध्ये हाजी सय्यद बेग होते, बहरजी बोरा होते, हाजी कासम होते. या व्यापाऱ्यांना घेऊन यावे आणि सुरत शहराचा खंड ठरवावा या संदर्भामधला जो काय निरोप आहे तो इनायत खानापर्यंत राजांनी पोहोचवलेला होता. अन्यथा शहर उद्ध्वस्त केले जाईल अशी धमकी देखील खानाकडे राजांनी पाठवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मात्र इनायत खाना इतका घाबरून गेलेला होता मराठ्यांच्या या आगमनामुळे आणि त्यामुळे त्याला राजांना निरोप द्यायला देखील त्याला वेळ मिळालेला नव्हता आणि त्यामुळे राजांना निरोप देखील त्यांनी पाठवलेला नव्हता असंही आपल्याला लक्षात येईल. सुरत शहराच्या व्यवस्थेची कुठलीच संरक्षणाची व्यवस्था केलेली नव्हती आणि त्यामुळे मराठी सैन्याने 6 ते 10 जानेवारी असं जवळजवळ 5 दिवस सुरत शहर जे काय होतं ते सुरत शहर हळूहळू सावकाशपणे लुटलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. 2 हिंदू व्यापारी जे काय होते ते संपत्ती घेऊन जात होते, त्यांना मराठ्यांनी पकडलेलं होतं आणि त्यांच्याजवळील 30 पिंप सोनं जे काय आहे म्हणजे 30 टीप जे आपण म्हणतो ते 30 पिंप सोनं मराठ्यांनी पकडलेलं होतं आणि ते जप्त केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर बहिर्जी बोराची माहिती काढलेली तो 80 लाखांचा धनी होता. त्याला देखील त्याचा जो काय वाडा होता तो देखील मराठ्यांनी उद्ध्वस्त केलेला होता. त्याच्या वाड्यामध्ये देखील 40 शेर हिरे माणके आणि 28 शेर मोती जे काय आहे म्हणजे एक शेर म्हणजे साधारणपणे 20 किलोचा, तर एवढं 28 शेर मोती आणि 40 शेर हिरे जे काय आहे ते या बहिर्जी बोराच्या वाड्यामध्ये मराठ्यांना सापडलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर हाजी सय्यदच्या वाड्यातील संपत्ती घेण्यासाठी जवळजवळ मराठ्यांना 2 दिवस लागलेले होते. यावरून किती संपत्ती त्याच्या हाजी सय्यदच्या वाड्यामध्ये होती याची कल्पना आपण करू शकतो. इनायत खान मात्र त्यावेळी अशा म्हणजे सुरत शहर लुटलं जात असताना
सुरतेची बेसुरात मराठे करत असताना हा जो काय इनायत खान होता, हा इनायत खान सुरतच्या किल्ल्यामध्ये घाबरून बसलेला होता आणि लाच घेऊन श्रीमंत व्यापाऱ्यांना, श्रीमंत लोकांना तो काय करत होता, किल्ल्यामध्ये आश्रय देत होता असं आपल्याला लक्षात येईल. राजांच्या सैन्याने परिस्थितीचा फायदा घेऊन सुरत शहराला आग देखील लावलेलं होतं. सुरत शहर जे काय होतं ते बेचिराख करून टाकलेलं होतं. जवळजवळ 2 ते 3 दिवस सुरत शहर जळत होतं असं आपल्याला लक्षात येईल. जळून बेचिराख झालेलं होतं आणि तिथली जास्तीत जास्त जी काय लूट आहे, संपत्ती आहे, ती मराठी सैनिकांनी मिळवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. पुढे 7 जानेवारी 1664 रोजी तहाचं निमित्त करून इनायत खानाने एक मारेकरीच राजांकडे पाठवलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्या इनायत खानाच्या विचित्र अटी ज्या काय होत्या, शर्ती ज्या काय होत्या, त्या ऐकून राजे संतापलेले होते. आपण इनायत खानासारखे भित्रे भागूबाई नाही असा निरोप देखील त्या जो काय मध्यस्थ आलेला होता त्याच्याकडे पाठवलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. मात्र हा जो काय मध्यस्थ इनायत खानाने पाठवलेला तह करण्यासाठी तो खरा तर मारेकरी होता असं आपल्याला लक्षात येईल. राजांवर त्याने वार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मात्र राजांच्या शरीर रक्षकाने तो जो काय त्याचा जो काय वार आहे तो मध्येच त्याचा हात उडवून तो जो काय वार जो राजांवर बसणार होता तो दूर केलेला होता. एवढंच नव्हे तर त्याची जंबिया घेऊन तो राजांवर धावलेला देखील होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्याचा आवेग इतका प्रचंड होता की तो शिवाजी राजांवरच जाऊन आदळलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यावेळी राजांच्या अंगरक्षकाने त्याचा जो काय हात आहे तो उडवलेला होता. मराठे त्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये संतापलेले होते आणि त्यामुळे त्यांनी या सुरत शहरामध्ये कत्तली, जाळपोळ, लुटालूट हे जे काय आहे हे सत्र मोठ्या आवेगाने सुरू केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. मात्र राजांनी ही कत्तल जी काय आहे ती त्वरित थांबवण्याचे आदेश जे काय होते ते मराठा सैनिकांना दिलेले होते. आणि हे जे काय आहे जवळजवळ 6 ते 10 जानेवारी 1664 ह्या 5 दिवसांमध्ये फार मोठी संपत्ती जी काय आहे सुमारे 1 कोटी रुपयांची संपत्ती राजांनी मिळवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. तेथील जे काय डच आणि इंग्रज व्यापारी जे काय होते, फ्रेंच व्यापारी जे काय होते, त्यांना आधीच सांगून ठेवलेलं होतं की माझं जे काय वैर आहे, राजांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं की माझं जे काय वैर आहे ते मोगलांशी आहे, औरंगजेब बादशाहाचे आहे, त्यामध्ये तुम्ही पडू नका असा त्यांना सज्जड असा इशारा जो काय आहे तो दिलेला होता. आणि त्यांनी देखील त्यांच्या वखाऱ्यांची सुरक्षिततेची जी काय काळजी आहे, जी इनायत खानाने घेतलेली नव्हती मोगलांच्या सुरक्षिततेची, ती काळजी ह्या फ्रेंचांनी, डचांनी, इंग्रजांनी मराठे येणार हे त्यांना सुगावा लागलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या वखाऱ्यांची सुरक्षिततेची जी काय काळजी आहे ती काळजी त्यांनी आधीच घेतलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एकूणच डच आणि इंग्रजांना किंवा पोर्तुगीजांना जो काही इशारा आहे तो इशारा राजांनी दिलेला होता आणि त्यामुळेच राजांना घाबरून वचकून ही जी काय परकीय जे काय मंडळी होती ती होती असं आपल्याला लक्षात येईल. जदुनाथ सरकारने असं एक नमूद केलेलं आहे की स्मिथ नावाच्या इंग्रजी माणसाला राजांनी सोडून दिलेलं होतं. म्हणजेच काय तर त्यांच्यावर कुठलाही दबाव आणलेला नव्हता, त्यांच्या वखारींवर आक्रमण आणलेलं नव्हतं, केलेलं नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याचं कारण असं की एकाच वेळी राजांना फक्त मोगलांशी अतिशय बलाढ्य असलेले मोगल त्यांच्याशी टक्कर द्यायची होती आणि एवढ्या दूरवरच्या प्रदेशामध्ये जाऊन पुन्हा ह्या इंग्रजांचं, डचांचं किंवा फ्रेंचांचं जे काय आहे त्यांचं जो काय रोष आहे तो राजांना ओढवून घ्यायचा नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या वखारींना राजांनी हात लावलेला नव्हता असंही आपल्याला लक्षात येईल. मग काय झाले ह्या स्वारीचे परिणाम तो देखील भाग आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचा आहे. तर राजांची ही जी काय योजना आहे अतिशय सफल झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. स्वारीतून प्रचंड लाभ जो काय होता मगाशी सांगितलं 1 कोटीची संपत्ती, मग जड, जवाहीर, हिरे, माणके, मोती ही जे काय आहे हे मराठ्यांना मिळालेलं होतं. मराठ्यांची प्रतिष्ठा यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. सुरतेमध्ये राजांना कोणाचाही विरोध झालेला नव्हता हे इथं विशेष करून सांगण्यासारखं आहे आणि त्यामुळे हळुवारपणे 5 दिवस मराठ्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या सुरत शहर जे काय होतं ते लुटलेलं होतं. सुरतेची बेसुरत जी काय आहे ती केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर संपत्तीचा जो काही विनियोग आहे किंवा उपयोग आहे तो स्वराज्यासाठी राजांनी केलेला होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 कोटी रुपयांची संपत्ती जी काय होती ती मिळवलेली होती. ही संपत्ती ह्या संपत्तीतून रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल हे किल्ले बांधण्यासाठी याचा विनियोग जो काय आहे तो केलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि राज्याचा जो काय खजिना होता तो रिता झालेला होता. आदिलशाही आणि मोगली हल्ल्यांनी तो रिता झालेला होता. आर्थिक नुकसान मराठी प्रदेशाचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि त्यामुळे या संपत्तीचा जो काही विनियोग आहे तो स्वराज्यासाठी राजांनी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सुरतेची बेसुरत
ही या 5 दिवस राजांनी जी काय स्वारी केलेली होती, मराठ्यांनी जी काय स्वारी केलेली होती, त्यामुळे सुरतेची बेसुरत झाली होती. अतिशय वैभवशाली असं शहर, मात्र त्याची बेसुरत मराठी सैनिकांनी केलेली होती. आणि एकूणच अवकळा जी काय आहे ती अवकळा येथून पुढे सुरतेला यायला लागली होती. व्यापाराला तिथल्या प्रचंड धक्का बसलेला होता. पूर्वीचं वैभव कधीच आता प्राप्त होऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. सुरतेसारखं सर्व संपन्न सुबत्ता असलेलं शहर राजांनी बेचिराग करून टाकलेलं होतं. मात्र असं जरी असलं तर मात्र प्राणहानी मात्र या स्वारीमध्ये केलेली नव्हती असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे त्यासाठी राजांनी सैनिकांना वेळोवेळी तसे आदेश जे काय आहे ते दिलेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. मात्र सुरतेची बेसुरत जी काय आहे ती बेसुरत ह्या 5 दिवसांमध्ये झालेली होती. त्यानंतर मराठ्यांचा जो काय आत्मविश्वास आहे तो सुरतेच्या स्वारीमुळे दुणावला होता, वाढला होता असं आपल्याला लक्षात येईल. मोगलांची टक्कर देत असताना शाहिस्तेखानाचा पाडाव केलेला होता आणि लगेचच सुरतेची स्वारी करून मराठ्यांचा जो काय आत्मविश्वास आहे या योजनेच्या सफलतेमुळे मराठ्यांना मोठा आत्मविश्वास जो काय होता तो मिळालेला होता. शत्रूच्या मुलखामध्ये 150 ते 200 मैल आत शिरून देखील आपण शत्रूचा पाडाव करू शकतो, हा आत्मविश्वास जो काय आहे तो आत्मविश्वास मराठ्यांच्या सैनिकांमध्ये निर्माण झालेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. मराठ्यांच्या मनामध्ये आता मोगलांविषयी कोणतीच भीती जी काय होती ती शिल्लक राहिलेली नव्हती असं आपल्याला लक्षात येईल. आणि मराठ्यांना यावेळी स्वसामर्थ्याचा जो काय अनुभव आहे तो अनुभव देखील आलेला होता. आत्मविश्वास प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचं परिणाम आपल्याला पाहायचा तो म्हणजे शत्रूंवर जरब बसली होती. म्हणजे जे काय परकीय जे काही फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, त्यांच्यावर मोठी जरब ह्या परकीयांवर बसलीच होती. मात्र इकडे खाली आदिलशाहीवर मोठी जरब बसलेली होती. मोगलांवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी काही जरब आहे ती जरब बसलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. राजांचा जो काय दरारा आहे, प्रतिष्ठा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या स्वारीमुळे वाढलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल मुंबई जी काय आहे सुरत खुरचटली होती. म्हणजे सुरतेवरील स्वारीमुळे सुरतेचं महत्त्व कमी झालेलं होतं आणि मुंबईचं महत्त्व जे काय होतं ते नंतरच्या काळामध्ये वाढलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्याचं कारण असं की आत्तापर्यंत सुरतेची काय सुरक्षितता होती ती कागदोपत्री होती. तिथं अनेक परकीय वखारी होत्या, मात्र त्यांना देखील आता कळून चुकलेलं होतं की सुरतेची सुरक्षितता नाही आहे. मराठे सहज कधीही येऊन सुरतेचा पराभव करू शकतात, सुरत लुटू शकतात हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि त्यामुळे इंग्रजांनी नंतरच्या काळामध्ये मुंबईचा जो काही विकास आहे तो विकास करायचं ठरवलं होतं. मुंबईला त्यांनी वखारी ज्या काय होत्या त्या हलवलेल्या होत्या आणि मुंबई बंदराचा विकास जो काय आहे त्या विकासावर इंग्रजांनी भर दिलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे सुरतेचं व्यापारी बंदर म्हणून जे काय महत्त्व आहे ते महत्त्व राजांच्या स्वारीमुळे कमी झालेलं होतं आणि मुंबईचं बंदर म्हणून जे काय महत्त्व आहे ते बंदरात महत्त्व आता वाढायला लागलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि सुरतेचं जे काय बंदर होतं ते वाळूने भरलेलं होतं आणि त्या उलट मुंबई बंदराचा जो काही किनारा आहे तो दंतुर किनारा मुंबई बंदराला लाभलेला होता आणि त्यामुळे मुंबईला ज्या काय वखारी आहे त्या परकीयांच्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झालेल्या होत्या असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा शत्रूंच्या मनामध्ये जी काही दहशत आहे ती दहशत देखील ह्या सुरत स्वारीमुळे निर्माण झालेली होती. प्रत्येक युद्धामध्ये राजांना यश मिळत होतं, मराठ्यांना यश मिळत होतं आणि त्यामुळे शत्रूंच्या मनामध्ये राजांची आणि मराठ्यांची प्रचंड दहशत जी काय आहे ती दहशत निर्माण झालेली होती. राजांची लष्करी कीर्ती काय जी आहे ती लष्करी कीर्ती आता भारतभर पसरली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर शेवटचा परिणाम, अतिशय महत्त्वाचा परिणाम सांगता येईल तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांची जी काही स्वारी आहे ती आता स्वराज्यावर ह्या सुरत स्वारीमुळे झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आधी शाहिस्तेखानाचा पाडाव राजांनी केलेला होता, त्यानंतर सुरतेची बेसुरत केलेली होती. ह्या 2 घटनांमुळे मोगल दरबार हादरून गेलेला होता. शिवाजी राजांना कसे नष्ट करावे यासाठी त्यांचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले होते आणि राजांना नष्ट करण्यासाठी, स्वराज्य नेस्त नाबूद करण्यासाठी त्यांनी अतिशय पराक्रमी असा जो काय सरदार होता मिर्झा राजे जयसिंग, राजपूत सरदार होता. मात्र मोगलांची फार इमाने इतबारे प्रामाणिकपणे तो चाकरी करत होता आणि त्यामुळे अशा हिंदू राजाचाच पराभव करण्यासाठी पाठवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. प्रचंड सेनेसह तो राजांवर किंवा स्वराज्यावर चालून आलेला होता आणि या जयसिंगाच्या आक्रमणाला कसे तोंड द्यावे हा मोठा प्रश्न आता सुरत स्वारीनंतर शिवाजी महाराजांसमोर उभा राहिलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे जयसिंगाची जी काही स्वारी आहे ती स्वारी ह्या सुरत स्वारीमुळेच
पुढे झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल की ह्या स्वारीमुळे मराठ्यांचं फार मोठं नुकसान जे काय आहे ते नुकसान झालेलं आहे. ती जयसिंगाची स्वारी आणि पुरंदरचा तह हा जो काय भाग आहे तो पुढच्या लेक्चरला आपण घेऊ. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला जी काही सुरतेवर राजांनी जी काही स्वारी केली त्या स्वारीची जी काही कारणं आहे, सुरत शहराचं जे काही महत्त्व आहे, स्वारीची राजांनी योजना कशी आखली आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्वारी कशी केली, 5 दिवस हे सुरत शहर कसं लुटलं आणि त्यातून जवळजवळ 1 कोटी रुपयाची संपत्ती कशी हस्तगत मराठ्यांनी केली आणि त्यानंतर स्वारीचे जे काही परिणाम आहे ते परिणाम कसे झालेले आहे दूरगामी, तो भाग देखील आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढच्या लेक्चरला आपण मिर्झा राजे जयसिंगांची जी काही स्वराज्यावर स्वारी आहे तो भाग घेऊ. धन्यवाद. या ठिकाणी थांबू.